मोर्जी येथील सीआरझेड उल्लंघनामुळे बांधकामे जमीनदोस्त होत आहेत हे मान्य आहे, पण त्यामागे आणखी काय दडलंय का? ही बांधकामे जमीनदोस्त झाल्यानंतर त्या जमिनीवर इतर कोणाची नजर तर नाही ना? ही बांधकामे त्यांच्या आड येत असल्यामुळे तर पाडली जात नाहीत ना? न्यायालयाच्या आदेशाचं पालन व्हायलाच हवं, पण त्यामागे दुसरी काही खेळी असू शकते का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि त्याची कारणेही तशीच आहेत. सीआरझेड उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत टेमवाडा मोर्जी येथील 23 बांधकामे जमीनदोस्त करण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. मुद्द्याकडे वळण्यापूर्वी एक विनंती, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. सीआरझेडचे उल्लंघन करून गोव्यात कित्येक बांधकामे करण्यात आली आहेत आणि याची जाणीव सरकारलाही आहे. काही बांधकामाविरोधात तक्रारीही दाखल झालेल्या आहेत. त्यातीलच एक प्रकार म्हणजे मोर्जी येथील ही बांधकामे. जमीन मालकाने तक्रार केल्यानंतर कायद्याला धरून 23 बांधकामे जमीनदोस्त होतात, ते योग्यच आहे. पण त्याच परिसरात काही अलिशान बंगलेही दिसतात. त्यामध्ये काही हॉटेल्सही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग हा कायदा त्यांच्या बाबतीत आंधळा का होतो, हा प्रश्न पडणे साहजिक आहे. की सरकार आणि प्रशासन त्यांच्या विरोधात कोणी तक्रार दाखल करेल याची वाट पाहत आहे. हाच भाग पाहिला तर कित्येक अभिनेत्री, उद्योगपती आणि व्यावसायिकांचे अलिशान बंगले आणि विला सर्व नियम धाब्यावर बसवून उभे राहिल्याचे आरोप होत असतात. मात्र त्याकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसतं. आता त्यांचं कोणाशी वैर नसेल हे मान्य. सध्या जी बांधकामे जमीनदोस्त होत आहेत त्याच ठिकाणी एका कसिनो लॉबीची नजर असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. याच कसिनोच्या काही प्रतिनिधींनी या भागातील लोकांना ही जमीन खाली करण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. त्या बदल्यात त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देत सर्व काही सेट करण्याची ऑफर देण्यात आली होती असं बोललं जात आहे. मात्र त्यातील काहींनी ही ऑफर स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. आम्हाला कसलीही ऑफर नको असे स्पष्ट शब्दात सांगून काहींनी ही लॉबी तिथेच संपवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या लॉबीची नजर मात्र त्या जागेवरून हटली नाही अशी चर्चा आहे. आता एक ना दुसरे कारण पुढे करून ही जागा साफ होत असल्याचं बोललं जात आहे. उद्या त्या ठिकाणी एखाद्या कसिनो लॉबीचं हॉटेल किंवा इतर प्रकल्प उभा राहिला तर आश्चर्य वाटण्याची गरज अजिबात नाही असंही काही जण म्हणत आहेत. सध्या अशा लॉबी गावोगावी सक्रिय झाल्याची चर्चा असून त्यांची माणसं सर्व काही सेट करण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे. जर उद्या त्या ठिकाणी अशा एखाद्या लॉबीचं बांधकाम उभं राहिलं तर त्याकडे कदाचित एकही अधिकाऱ्याची नजर जाणार नाही किंवा प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करू शकतं अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता लोकांनीही विचार करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे सध्या पेडण्यात आणखी एक चर्चा रंगली आहे की बांधकामे जमीनदोस्त होत आहेत त्यातील एका घर मालकाने म्हणे एका बड्या वाढदिवसाचा खर्च प्रायोजित केला होता. एवढं असूनही जर त्या घर मालकाला कोणाचाच आधार मिळत नसेल तर तीही आश्चर्याची बाब ठरते. या सगळ्या केवळ लोकांमध्ये रंगलेल्या चर्चा आहेत. मात्र त्यांच्या मागे काही तथ्य असेल तर त्याचाही शोध निदान स्थानिकांनी तरी घ्यायला हवा. नाहीतर आज त्यांच्या बांधकामावर बुलडोजर फिरतोय, उद्या दुसऱ्या कोणाच्या बांधकामावर फिरायला वेळ लागणार नाही, त्याची जाणीव स्थानिकांनी ठेवायला हवी.